अहिल्यानगर शहरातील माईवाडा तसेच गंगा उद्यान प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा। तसेच गोरक्षणाच्या नावाखाली दहशत, हप्ते वसुली आणि मुस्लिम तरुणांवरील अत्याचार बंद करा अशी मागणी अहिल्यानगर शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील माईवाडा परिसरात बकरी ईदच्या संध्याकाळी कथितरित्या गोमांसाची घाण टाकून तसेच तारकपूर येथे गंगा उद्यानमध्ये इतर समाजाच्या व्यक्तींकडून नमाज पठण करून शहरातील वातावरण बिघडवण्याचा, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करत कठोर कारवाई करा अशी तीव्र मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी अल्तमश जरीवाला, अझहर शेख, डॉक्टर परवेज अशरफी, अज्जू शेख, सरफराज जहागीरदार, इम्रान वस्ताद, फरहान खान, सोनू शेख यांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की शहरातील वाढत्या कायदा सुव्यवस्था प्रश्नावर गंभीर नाराजी व्यक्त करत आरोपी कोणत्याही जाती, धर्म, संघटना किंवा राजकीय पार्श्वभूमीचा असो त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे। शहरातील शांतता, सामाजिक ऐक्य आणि संविधानिक मूल्यांना तडा देणाऱ्या प्रवृत्तींना कोणतीही राजकीय किंवा सामाजिक अभयाची ढाल मिळता कामा नये। अहिल्यानगर शहरात वारंवार काही मुस्लिम तरुणांना कथित समाजकंटक किंवा जातीय प्रवृत्तीच्या घटकांकडून बेकायदा उचलून नेणं, बेदम मारहाण करणं, धमकावणं आणि स्वतःच शिक्षा देण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत असून अनेक घटनांमध्ये दोषींवर प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना निर्माण झाली असून यामुळे अशा प्रवृत्तींचं मनोबल वाढतंय। जर कोणत्याही व्यक्तीनं गुन्हा केला असेल तर त्यावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार केवळ पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेला आहे, कोणत्याही स्वयंघोषित गटाला नाही, असं समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। तर अहिल्यानगर शहरात शांतता, कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा टिकून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनानं निष्पक्ष, कठोर आणि पारदर्शक भूमिका घ्यावी अशी मागणी देखील यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।